नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला मोठी बातमी। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जालन्यामध्ये आंदोलनानंच देण्यात येणार आहे। जरांगेंपाठोपाठ आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सुद्धा आंदोलनावर बसणार आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। सगळे सोयरे शब्दाच्या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करा या प्रमुख मागणीसाठी जरांगे यांचं 6व्यांदा उपोषण सुरू आहे। तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे आजपासून अंतरवाली सराटीच्या वेशीवर म्हणजेच वडीगोद्रीत उपोषण करणार आहेत। जरांगेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केलेल्या मागण्यांच्या विरोधात हाके पुन्हा एकदा आक्रमक झालेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जालन्यात वातावरण तापण्याची दाट शक्यता आहे। निवडणुकीच्या तोंडावर जरांगे आणि हाके यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण सुरू झालेलं आहे। आधी मराठा आणि आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषणाला सुरुवात झाली आहे। याच उपोषणावरून सरकारसोबत आता विरोधकांची देखील मोठी अडचण होणार आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ओबीसी आरक्षणावरून भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे। मराठा, धनगर, आदिवासी आणि ओबीसी विरोधकांची सगळीकडूनच कोंडी झाली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे आजपासून अंतरवाली सराटीच्या वेशीवर म्हणजेच वडीगोद्रीत उपोषण करणार आहेत आणि अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन हाके याची घोषणा करणार आहेत। सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करू नये, बोगस नोंदीद्वारे देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करा अशा विविध मागण्यांसह हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषण करणार आहेत। त्यामुळे अंतरवालीच्या वेशीवर याआधी मंगेश ससाणे यांचंही उपोषण सुरू असून आता ओबीसी समाजाचे 2 उपोषण सुरू होणार असल्यानं प्रशासनाचा ताण वाढलेला आहे। तर आपण पाहतोय ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील आजपासून अंतरवालीच्या वेशीवर म्हणजेच वडीगोद्रीमध्ये उपोषण सुरू करणार आहेत। सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करू नये अशी मागणी त्यांनी केलेली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। सगळे सोयरे शब्दाच्या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करा या प्रमुख मागणीसाठी जरांगे यांचं 6व्यांदा उपोषण सुरू आहे। 2-4 दिवसात सरकारनं आमचा प्रश्न मार्गी लावावा, नाही लावला तर फडणवीसांचे सगळे गणित फेल करणार आणि मग आमच्या नावानं बोंबलत बसू नका असा इशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय। अंबडचे तहसीलदार सोडले तर अद्याप सरकारचा प्रतिनिधी जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेला नाहीये।